महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम संपूर्ण महाराष्ट्रभर वाचतायत. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. परंतु 15 तारखेच्या आत कदाचित जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि 30 जानेवारीच्या आत या निवडणुका पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये कर्जत असेल, खालापूर असेल, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय. या मतदारसंघातली शिवसेना ही एकसंघ शिवसेना आहे. या संघटनेमध्ये तरुणांची भरपाई आहे, तरुणांची भरणा आहे. एक मोठी चळवळ तरुणांची या शिवसेनेमध्ये काम करताना आपण बघतोय. अंतर्गत मतभेद सगळीकडे असतात, परंतु ज्या ज्या वेळा असे काही प्रसंग येतात, मग ते निवडणुकीसारखे प्रसंग असतील, त्यावेळेला आमचा शिवसैनिक एक होतो आणि वाघाच्या वेगाने झेप घेऊन त्या निवडणुकीला सामोरे जात असतो. हे आमच्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे आणि ते शिवसेनेच्या आमच्या या वाघांनी दाखवून दिले. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण बघितलं, आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली माथेरान नगरपालिका, खोपोली नगरपालिका आपण एक हाती जिंकली. खरं म्हणजे अजून 2-4 नगरसेवक आपले निवडून जाहीर होते. काही अडचणी झाली, त्यात थोडीशी गफलत झाली, परंतु तरी सुद्धा जे काही यश मिळाले ते सुद्धा खूप मोठं यश आपण संपादन केले. खोपोली नगरपालिकेत आपण पाहिलं तर सगळे तरुण नगरसेवक आपण यावेळेला तरुण नगरसेवकांना काम करण्याची संधी दिलेली आहे. आता सुद्धा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या मेरिट मधला आणि संघटनेचा कार्यकर्ता त्याला जवळ केला अशा उमेदवारांना आमदार महेंद्र शेठ थोरवे जो देतील तो उमेदवार समजून आपण त्यांचं काम करायचं आहे. उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा उमेदवार आमच्या शिवसेनेचा आहे. उमेदवार आमच्या धनुष्यबाणावर लढणार आहे आणि आमचा धनुष्यबाण विजयी झाला पाहिजे. या इच्छेने आपण बाहेर पडलो पाहिजे आणि या निवडणुकीला सामोरं गेलो पाहिजे. अत्करगाव जिल्हा परिषद प्रभाग असेल, सावरोली जिल्हा परिषद प्रभाग असेल किंवा उरण मतदारसंघामध्ये गेलेले वासांबे आणि चौक जिल्हा परिषद प्रभाग असेल, युती हो अगर न हो, युतीचा निर्णय आमदार घेतील, आमदार सक्षम आहे. परंतु आपण पूर्ण तयारीनिशी आणि क्षमतेने या निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. आज रविवारचा दिवस आहे, क्रिकेटचा माहोल आहे, सगळीकडे T20चे सामने चालू आहेत. तरुण सगळे ग्राउंडवर खेळतात आणि त्यामुळे थोडा आपल्या सभेला उशीर झाला आणि थोडी उपस्थिती थोडीशी रोडावलेली वाटते. खूप वेळ झाला सभा चालू व्हायला. मागच्या भगिनी बराच वेळ पासून तिथं बसल्यात, थंडी पडले, पलीकडून चांगला वास येते आप्पा आणि सभा लांबत चालली. पण असो, आपल्याला या जिल्हा परिषदेला सामोरं जायचं आहे. 2-3 दिवसामध्ये उमेदवार नक्की केले जातील. उमेदवाराची घाई करू नका. आमदार सक्षम आहेत, शांत डोक्याने उमेदवार निवडतील. उमेदवार आपल्या समोर ठेवले जातील. उमेदवार अ ब क आहे की कोण आहे त्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, बाळासाहेबांनी दगडाला सिंदूर लावला तर त्याला देव पण येतो आणि त्या दगडाची लोक देव पूजा करायला लागायची. आणि म्हणून या शिवसेनेच्या या तत्वाप्रमाणे आपण आमदार साहेब किंवा पक्षाचे नेतृत्व जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निवडून देण्याचं आपण काम करावं. गेली 2.5-3-4 वर्षात आमदारांनी या मतदारसंघाचा कायापालट केला. आपल्याकडं अजेंडा आहे. आपल्या आमदारांनी 3,000 कोटीची कामं या मतदारसंघात विकासाची केली. आमदारांच्या जोडीला जर जिल्हा परिषद आपली असेल, पंचायत समिती आपल्या ताब्यात असेल, तर विकासाची गंगा ही तळागाळामध्ये प्रत्येक गावापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, वाड्या वस्तीपर्यंत पोहोचवता येईल. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या चळवळीच्या माध्यमातून उभं करण्याचं काम त्यावेळेला या निवडणुकीच्या विजयानंतर आपल्याला करता येईल. अशा प्रकारची ग्वाही मी आमदार साहेबांच्या वतीनं तुम्हाला देतो.
आपण सगळे सक्षम कार्यकर्ते आहात. आपण अनेक वर्ष या संघटनेमध्ये काम करताय. या सभेला उपस्थिती किती आहे त्याच्यापेक्षा शिवसेना म्हणून ज्यावेळेला आपण रस्त्यावर उतरतो, निवडणुकीला सामोरं जातो, त्यावेळेचा जल्लोष हा खूप मोठा असतो. आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या 2 निवडणुका पाहिल्यात. आमदार साहेबांचा तिकीट ज्यावेळेला डिक्लेअर झाला त्यावेळेला त्यांना घ्यायला चौक पासून कर्जतला त्यांच्या बंगल्यापर्यंत लाईन लागली होती, पहिल्या वेळेला पण आणि दुसऱ्या वेळेला पण. मग ही तरुणाई एवढी असते कुठं आणि वेळ आल्यानंतर ती जमा कशी होते याचं जिवंत चित्र आपल्याला त्यावेळेला बघायला मिळालं आणि प्रत्येक वेळेला बघायला मिळतं. आणि म्हणून शिवसेनेला कुणी कमी लेखू नका. शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना थांबवला जातोय, त्यांच्यावर प्रेशर आणला जातोय. अरे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे. कोणत्या राजकीय पक्षाचं काम करायचं, कोणत्या राजकीय पक्षाचं तत्व प्रणाली आपल्याला पसंत आहे, मान्य आहे, त्या राजकीय पक्षात जाऊन तो कार्यकर्ता काम करत असतो. परंतु प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवलं जातं, त्यांना गुमराह केलं जातं, त्यांची दिशाभूल केली जाते. अशा प्रकारचं काम करणाऱ्यांना सुद्धा आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपल्या पक्षामध्ये आपले कार्यकर्ते अनेक आहेत. जेव्हा एखादं घर मोठं असतं, सगळे कर्तृत्वदार असतात, त्यावेळेला थोडे मतभेद होतात, तात्विक मतभेद होतात. पण ते तात्विक मतभेद हे तात्पुरते असावेत. ते मतभेदामध्ये, त्या मनभेदामध्ये त्याचं रूपांतर होऊ नये. आणि मग प्रसंग आला तर त्या कुटुंबातले सगळे भाऊ एकत्रपणे त्या प्रसंगाला सामोरं जात असतात. तशा प्रकारची आमची शिवसेना आहे. आमदार साहेबांनी गेल्या 2.5-3-4 वर्षात या मतदारसंघांची कामं केली, कर्जत तालुक्यात कामं केली. नगरपालिकामध्ये कर्जत नगरपालिका असेल, खोपोली नगरपालिका असेल, माथेरान नगरपालिका असेल, यांचा जो विकास केला तो विकास बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज कार्यकर्त्यांची एवढी मोठी फळी बघून विरोधक घाबरलेत आणि त्यामुळे नाना प्रकारच्या अवया उठवल्या जातात. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या स्प्रेड केल्या जातात आणि एखादा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केले जातात. गेली 8 दिवस आपण बघतोय चुकीच्या बातम्या आपल्या उमेदवारांच्या विरोधात पेरल्या जातात. शेवटी ते विरोधी त्यांचं काम करतात, मीडियावाले त्यांचं काम करतात. परंतु मीडिया सुद्धा जागृत आहे, खूप हुशार लोक पत्रकार म्हणून आपण या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करताय. आपली सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे. आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जे चांगलं आहे, जे खरं आहे ते देण्याचे काम, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाने करावं, अशा प्रकारचं आव्हान मी मीडियाला करतो. आणि मीडियाचं ते काम आहे. मीडिया जी आहे ती लोकशाहीचं एक तिसरं स्तंभ म्हणतात, ज्याला आपण मुद्रण स्वातंत्र्य म्हणतो. तो लोकशाही मधला हा तिसरा स्तंभ आहे. त्या तिसऱ्या स्तंभाचं पालन या संपादकांनी किंवा बातमीदारकांनी करावं आणि आपलं काम चोख करावं. आमचं चुकलं तर आमच्या कानाला पकडून नक्की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा, आमच्यावर टीका करा, आमच्यावर लिहा. पण जे चुकीच्या बातम्या करून एखादा राजकीय अवस्था, आयुष्य किंवा कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या बातम्या कृपा करून करू नका. अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो, आव्हान करतो. आणि माझ्या सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांना विनंती करतो की ही थोडीशी झलक आहे. पुढच्या 8-10 दिवसात जे का प्रवेश होणार आहेत ते तुम्हाला न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचे प्रवेश बघायला मिळतील. आणि खूप मोठा कार्यक्रम पुन्हा या तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि माझ्या पत्रकार मित्रांना पुन्हा आम्ही त्या कार्यक्रमाला आमंत्रित करू. खरं मी पत्रकारांना धन्यवाद द्यावे तर थोडेच आहेत. बराच वेळ पत्रकार आपली वाट बघत तिथं बसले, जवळजवळ 1.5-2 तास पत्रकार सगळे बसले. त्यांना धन्यवाद देतो, माझ्या माता भगिनींना धन्यवाद देतो. आणि सहयोगिकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि जे पदाधिकारी आपल्यामध्ये कार्यकर्ते नेते प्रवेश करतात, ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही या पक्षामध्ये आलेत, तुम्ही परके नव्हतेच. जरी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते, तरी सुद्धा तुम्ही आमचेच होते, आमच्या घरातले होते. जरी त्या पक्षात होते तरी आपले संबंध चांगले होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु आज आपण एकत्रित हातात हात घेऊन काम करणार आहोत. भरत पाटील असतील, संजीव राणा तुमच्या भागातना, प्रशांतजी,
त्यांना बरोबर घ्या तुम्ही. अजून तुमच्या भागामध्ये अक्षय खूप डेव्हलपमेंट करता येईल आपल्याला. इकडनं अरुणजी पाटेकर आलेत, नितीनजी आता माडप परिसरात सुद्धा तुम्ही जर अजून जोर लावलात विश्वनाथजी तर अजून आपल्याला तिथे डेव्हलपमेंट करता येईल. या 2 जिल्हा परिषदा आपल्याला ज्या आहेत, या 2 जिल्हा परिषद सासगाव आणि सावरोली, त्या आपण सगळ्यांनी ठरवलं तर त्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. 4 पंचायत समित्या आणि 2 जिल्हा परिषदा फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे, मनापासून काम केलं पाहिजे. पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, तालुका प्रमुख असेल, युवा सेना प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, तो प्रोटोकॉल पाळून त्यांच्या आदेशानं आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. आणि